बाई वाड्यावर या, हा डायलॉग कुणाला माहीत नाही? नमस्कार मित्रांनो, आज आपण निळू फुले यांचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, निळू फुले यांचा जन्म 1930 मध्ये पुणे येथे झाला. त्यांचे वडील लोखंड आणि भाजी विकून मिळणाऱ्या पैशावर चरितार्थ चालवत असत. निळू फुलेंनी मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतले, पण आपली अभिनयाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतः येरा गाभाऱ्याचे काम नव्हे हा वग लिहिला. त्यानंतर पु ल देशपांडे यांच्या नाटकात रोगेची भूमिका साकारून त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. मात्र कथा अकलेच्या कांद्याची या वगनाट्यातील भूमिकेमुळे ते कलाकार म्हणून खऱ्या रूपाने पुढे आले. नाटक आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रात निळूभाऊंनी स्वतःचा ठसा उमटवला. नायक तसेच खलनायक या दोन्ही भूमिका साकारणाऱ्या निळूभाऊंचे ग्रामीण आणि शहरी जीवनाचे निरीक्षण अतिशय अचूक होते. या निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खुबीने उपयोग केला. सहज सुंदर अभिनय करणाऱ्या निळूभाऊंनी काल्पनिक कथेतला कलाकार जिवंत केला. नाट्यरसिक आणि सिनेप्रेमींना कलाकार म्हणून अत्यंत प्रिय असलेले निळूभाऊ समाजवादी विचारसरणीशी जोडलेले होते. निळूभाऊंनी राष्ट्र सेवा दलाचा कार्यकर्ता म्हणून समाजाची सेवा केली. ते समाजवादी विचारवंत नेते डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या विचाराने प्रेरित होते. मुळातच ते स्वतः नास्तिक होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संघटनेसाठी अंधश्रद्धा विरोधी प्रबोधन सत्याग्रह आंदोलनात सक्रिय सहभाग त्यांनी घेतला होता. स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्यानंतरही पिढी घडविणारी राष्ट्रीय संघटना असलेल्या राष्ट्र सेवा दलाच्या कला पथकाचे सदस्य म्हणून त्यांनी आपली भूमिका बजावली. 1958च्या सुमारास पुण्यातील कला पथकाचे त्यांनी नेतृत्व केले. निळू फुले यांनी कथा अकलेच्या कांद्याची या लोकनाट्याद्वारे रंगमंचावर पदार्पण केले. एक गाव 12 भानगडी या चित्रपटातून मराठी सिनेमासृष्टीत पदार्पण केले. त्यांनी सलग 40 वर्ष सिनेमासृष्टीत व रंगभूमीवर कारकीर्द गाजवली. निळू फुले यांनी 12 हिंदी चित्रपटात भूमिका केल्या, तर मराठी भाषेतल्या जवळपास 140 चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या भूमिकांपैकी चोरीचा मामला, पुढचं पाऊल, शापित, सामना, सिंहासन यातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्यांची गाजलेली लोकनाट्ये कथा अकलेच्या कांद्याची, कुणाला मेळ नाही, कुणाचा कुणाला मेळ नाही, पुढारी पाहिजे, बिन बियाचे झाड, मी लाडाची मैना तुमची, राजकारण गेलं चुलीत, लवंगी मिरची कोल्हापूरची वगैरे वगैरे. त्यांचे गाजलेले चित्रपट अजब तुझे सरकार, आई उदे ग अंबाबाई, आघात, आयत्या बिळावर नागोबा, एक गाव 12 भानगडी, एक रात्र मंतरलेली, एक होता विदूषक, कडक लक्ष्मी, कळत न कळत, गणानं घुंगरू हरवलं, गल्ली ते दिल्ली, चटक चांदणी, चांडाळ चौकडी, चोरीचा मामला, जगावेगळी प्रेम कहाणी, जन्मठेप, जिद्द, जैत रे जैत, दिसतं तसं नसतं, दीड शहाणे, धरतीची लेकरं, ननद भावजय, नाव मोठं लक्षण खोटं, पटली रे पटली, पदराच्या सावलीत, पायगुण, पिंजरा, पुत्रवली, पैजेचा विडा, प्रतिकार, फटाकळी, बन्या बापू, बायको असावी अशी, बिनकामाचा नवरा, भनाट भानू, शालू, भिंगरी, भुजंग, मानसी परीत, रिक्षावाली, लाखात अशी देखणी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आपली भूमिका बजावली. कुलीमध्ये सुद्धा त्यांची भूमिका अत्यंत चांगली आहे. जरासी जिंदगी, दिशा, दुनिया, नरम गरम, प्रेम प्रतिज्ञा, मशाल, सारांश, सो दिन सासके अशा हिंदी चित्रपटात सुद्धा त्यांनी काम केले. त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे अभिनयासाठी सलग 3 वर्ष 1972, 73, 74 मध्ये पुरस्कार मिळाले. राष्ट्रपतींच्या हस्ते साहित्य संगीत अकादमीचा पुरस्कार 1991ला मिळाला. सूर्यास्त या नाटकाकरिता नाट्यदर्पण हा पुरस्कार मिळाला. अशा तऱ्हेने निळकंठ फुले म्हणजेच निळू फुले यांनी मराठी तसेच हिंदी सिनेमासृष्टीला फार उंच नेऊन ठेवले. मराठीमध्ये एक काळ त्यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले. शेवटच्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या एकटेपणाचं वर्णन केल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांनी त्यामध्ये
एकटेपणा काय असतो हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा महान नायकास विनम्र अभिवादन. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत